काहीतरी करावं लागेल ते देवाप्पाच. मला काय जायचं नाही त्याच्याकडं. पण तू म्हणतोयस म्हणून येतो बघ. आणि त्याला हे बी सांगा, माझ्या वाटेला जाऊ नग. अरे मायप्पा आलास नाता भाऊ. अहो तुम्ही आले म्हणजे नशीबच म्हणायचं की आमचं. ये मंगळू, त्या देवाप्पाला बोलावणार ना, हाय का नाही का गेला कुठं? जातो बोलावून आणतो. हा जा लवकर. मायप्पा काय आहे ते आताच बोलून घ्या, मी आहेच. काय आहे ते एकदाच होऊन जाऊ दे. वय येऊ दे त्याला. हा मायप्पा मायप्पा अरे मायप्पा अरे म्या सांगावा धाडला आणि तू लागलीच आलास. बरं वाटलं. अहो, असं का म्हणताय? येणारच की. देवाप्पा अहो तुम्ही नव्हते तर ह्या मायप्पानं भाकर दिली मला. होय बाकी कुणीच दिली नाही. देवाप्पा आता तुम्ही बोलावल्यावर मायप्पा आलाय ना व, हं. तर काय आहे ते बोलून घ्या बघू. नाता भाऊ तुम्हाला तर लयच घाई झाली आहे हो. मंगळू अरे बोलू दे त्यासनी. मायप्पा तुझा बाळ्या आणि मी आमच्यात पटत नाही. त्यो लई खोड्या काढतो बघ माझ्या. या मोर नाही असं हो ना. अरे तुझा आज पातूर त्यानं कधी ऐकलं हाय? त्यो माझ्या खोड्या काढणारच. मग काय करायचं तुम्हीच सांगा देवाप्पा. मी म्हणता का जित्ता सोडित नाही. म्या बा आहे त्याचा. म्या त्याला काही हो देईल का? होय. म्हणूनच म्या एक तोडगा काढला आहे बघ. तोडगा आहे? चांगला असेल तर बरं आहे. सांगतो नाथा ऐक. मायप्पा तुझी एक नात आहे नव का? तुझं जावई तिला इकडं आणत होते, आठवतंय का? वय पर पोलीस पकडून घेऊन गेलं तुम्हाला. आता तेच राहिलेलं काम पुरं करायचं आहे बघ. ह्यांच्या नाते तसं काय आहे की तुला तिला भेटायचं आहे? मला पाया पडायचं आहे तिच्या. समजासनी भूक लागली हाय, पर हे कधी येणार कुणास ठाव.
आता आपण जाऊन बघून यावं तर ते काय जवळ आहे वय. आणि म्या नाही कधी गेलो तिकडं. मला तरी कुठं ठाव आहे कुठं आहे ते ऐकलं आहे म्हणा. आई मला ठाव आहे. मी जाऊन बघू का? नाही आलो आहे म्या. गोदे त्यासनी पाणी दे की जरा. किती वेळ झाला वाट बघतो हाय आम्ही. अगं तो काय सरळ माणूस आहे वय. तर काय म्हणाला त्यो? त्याच्या तोंडी दोनच नाव, बाळ्या आणि सत्य. तर का त्या दोघांनी काय केलं आहे त्याचं? अहो त्यो आहे आगोरी. दिस रात देवीची पूजा करते. आता त्याला काय दिसलं ते त्यालाच ठाव. आणि आता दोघांनी काय करायचं? त्याचं म्हणणं आहे का एकदा तरी सत्यवाला भेट, त्याला तिच्या पाया पडायचं आहे. हो काय खूळ लागला आहे का काय त्याला? त्याला अद्दल घडवायची वेळ आली आहे. तू काय करू नका. अरे हे कसं दिसरायचं ते बघायचं नाही का? असा फोडून काढून की हवं. आता काय केलं आहे त्यानं? अरे मायाप्पा सबुरी न घे. आता रागावून काय होणार आहे वय. वय दादा खरं आहे. मायप्पा मायप्पा काय चाललंय? हा तुला समजलं असेल ना? अर्थ तसं नाही रे. अरे मी या दोघांनी येताना पाहिलं, म्हणलं विचाराव काय झालंय. काय मदत पाहिजे का माझी? हा? तात्या ये बस तुम्ही. कशाला? काय गोदा मावशे. ए मावशी असेल तुझी आय. देवाप्पाला भेटायला गेले होते काय तुम्ही? तात्या तू नग तिथं ना खूपसाला जाशील आणि एक दिवस तुझाच नाक मोडल बघ. बाळू तात्या गेलो होतो, पण का गेलो होतो ते विचारू नका. नाहीतर का उभं करशील? अरे मला काळजी आहे तुमची म्हणून मी विचारतो. तुम्ही तर शंकाच घेता माझ्यावरती. तात्या देवपानं पंग ठेवली होती, दोघांनी आवाज दिलं होतं. काय सांगतो बाळू? ते सांगत होत बुंदी लाडू पुरी बासुंदी भज्जी समद होत. अरे मग मला तसं नाही बोलवलं त्याने. हा? जाऊ नये, जा जा बघ जा. त्याचं कुठं ऐकतो तू? तात्या आपण निघू. तू जास्त डोकं घालू नकोस. हा चल मायाप्पा येतो. हे चल ग. अरे मी काय अरे म्हणतो? चल तुला वाटत सांग. अरे पंगत अरे काय चल. बांधून आणलं काय? हा, येतो मायाप्पा. वय वय
सत्तेकडे कसं ध्यान द्यायचं आपण? अय्यो वैजंता, काय करता पंच? आलास होय आलो. काय गावची परिस्थिती? हा तेच सांगायला आलो ना मी. अयो, डोक्यावर भार असल्यासारखा तोंड करून काय उभा आहेस म्हणते मी. कारणच तसं आहे. अय्यो अय्यो न म्हणाला घडाभर तेल नको रे पोपटा. अरे सांग की पटकन. अहो ते मयप्पा नाथा देवाप्पाकडे गेले होते. अय्यो डोळ्यात बिघाड झाला की काय रे तुझ्या त्या? अय्यो काहीही सांगतोस, ते का जातील? बघा आता. अहो माझ्या डोळ्यांनी बघितलं पण तुमची नाही तर माझ्या होणाऱ्या बायकोची आण घेऊन सांगतो. हा हेनरी, पण यांनी देवप्पाकडे जाण्याचे कारण काय? तेच विचारलं मी मयप्पाला घरी जाऊन. कसला काय थांगपत्ताच लागून दिलं नाही त्याने. अय्यो अय्यो मयप्पा गेला तर एक वेळ समजू शकतो रे त्या. अय्यो नाथा भाऊ, मला तर खरं यायचं वाटे ना. आता तो एवढं सांगतोय, त्याच्यावर विश्वास ठेवून पुढे काय करायचे ते बघा म्हणते मी. अय्यो 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 ए त्या, तू विचारल्यावर काय सांगितले म्हण तुम्ही? लपवलपी करीत होते. जवळजवळ घराच्या बाहेरच काढलं मला. अय्यो लपवा लपवी. पेटायला पाहिजे. नुसतं धुमसतंय, पण असे आग लागली पाहिजे, पेटलंच पाहिजे. ए तत्या, अरे तोंडातल्या तोंडात काय पुटपुटतोयस रे? अय्या अहो पंचाच्या विरोधात जाऊन देवाप्पाला सामील झाले काय मायप्पान बाळू? अहो नाथा भाऊ सारखा माणूस जातो म्हणल्यावर उद्या समजा गाव जाईन ना. अय्यो अय्यो ए त्या, असं व्हायला नको बघ, असं व्हायला नको. मग काहीतरी करा. नाही म्हणजे उद्या समजा गाव तुमच्या विरोधात जायला येळ नाही लागायचा. पण अय्यो हेनरी, हे मला काही समजत नाही बघा. बाळू आपल्याशी चांगला वागतो आहे आणि हे मध्येच. बाळू बी सामील झाला असन. अय्यो अय्यो हे खूप गंभीर की ग वैजंता. काहीतरी करायला पाहिजे. अय्यो काय करायचे? काय करायचे म्हणजे? इतक्या प्रयत्नांनी बाळूला आपल्याकडे वळवले आहे, ते काय उगाच? त्या बाळ्याला बोलवा नाहीतर मयप्पाला. आणि काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका म्हणते मी. आणि वेळ पडली ना तर देवप्पाकडे जाऊन समज द्या त्याला. अय्यो नाही नाही तसं नाही. ते तिथं कशासाठी गेले ते आधी समजायला पाहिजे. अय्यो देवाप्पा, अहो एक बेटा आपल्या बाजूने पडा ना. ठाव आहे, पर आज त्या पंचाचा जीव गेला असता तर समद डाव आपल्याच बाजूने पडला असता. पर त्यो बाळ्या आला मधी. अहो पर हे किती दिवस चालणार आहे?
मंगळू, एक काम करायचं, उद्याच्याला गावामध्ये जायचं आणि समध्यासनी सांगायचं का देवप्पानं बोलिवलं आहे दरबारामध्ये. येताना समध्यांनी पैक, धान्य, कापड घेऊन यायचं. जो जसं आणल देवी आई त्याला तसाच परसाद देईल म्हणून सांगायचं. आणलो कध्या त्याला होय. हम्म. अजून तू देवाप्पाला ओळखलं नाही. इकडे ये. कुंडम कुंडा बुंडम बुंडा, हे कुकू घे. उद्या जाताना कनवटीला बांध. तुला कोणी बी नाही म्हणायचं नाही. खरं सांगताय. अनुभव घे. अनुभव घेऊन पा. असं होय. मग सकाळ त्याला जातो. बघू तर काय होईल. आणि हे बघ, आणि अजून एक, समध्यासनी सांगायचं काही ह्याच्या मोर कोणी बी त्या पंचाला कर द्यायचा नाही. इथं येऊन देवप्पाला द्यायचा. आणि कोणाचं काय काम असल ते देवप्पा करत्याल म्हणून सांग. आवय देवप्पा, हे जरा जास्तच होत नाही होय. बघ काय होत आहे ते. बघ, ह्यो देवप्पा इथंच बसला आहे. कुंडम कुंडा कुंडम कुंडा. नाण्या, अय नाण्या. आलो आलो. अरे मंगळू, काय रे, काय झालं? अरे आत बोलवशील का बाहेरच बोलत बसशील? ये आत ये. तूच या इकडं. मी आज सांगणार आणि तू ऐकणार होय. बरं सांग, काय म्हणत होतास? देवाप्पाचा सांगावा आहे. अरे मंगळू, तू आणि इथं कशा पाय आलायस? का मी काय गावात बी यायचं नाही का काय? तसं नाही, बरं काय पाहिजे, काय आहे तुला? ए, मला काही नाही काय. देवी यायला पाहिजे आहे. देवाप्पानं सांगितलं आहे तुमच्याकडे जे जे काय असल, कपड, धान्याचं पोत, पैक, कोंबड्या बाहेर काढून ठेवा. जाताना मी घेऊन जातो. पर देवप्पाला आम्ही का काय द्यायचं? ए, तुमच्यावर येले ती तेव्हा आठवतोय देवाप्पा, आणि आता आठवण येत नाही व्हाय त्याची. ए मंगळू, अरे काय चाललंय इथं? तात्या, उगाच मधात पडू नगस. अरे गावात काय चाललं ते मला कळायला पाहिजे आधी. मग जाऊन सांग पंचाला कर गोळा करतो आहे म्हणा. म्या आणि अडवणार असेल ना तर अडवून दाखव म्हणा. बर. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. हो नाथा भाऊ, तात्या ये ये ये. वदा मावशे. राहून दे. म्या काय सांगतो ते ध्यान देऊन ऐका. हा, बोला बोला. गावात कोणी बी येईन, तुम्हाला काही बी मागन, तुम्ही द्यायचं नाही. अरे तात्या, द्यायला आहेच काय? माझ्याकडे आहेच ती समधी मातीची भांडी. एक वेळ तुझ्याकडे पैका असतील मॉप, पण आमच्याकडे नाहीत. हं? कोणाकडे किती पैका आहे ते समजा ठाव आहे मला. असं होय? मग तुला संघ घेऊन जायला पाहिजे. ए मंगळू, इथं येऊन भ्या दाखवतो का काय? तुझी न तुझ्या देवप्पाची मजल तुमच्या जागेपुरती आहे. बरे माझं काम यांच्या संघ आहे. आणि तू कशा पाय आलाय सगळं? जे काय पैका असतील त्यातला एक हिस्सा देवाप्पाच्या पायावर ठेवा. तुम्हाला जमत नसन तर मी येतो घ्यायला.
तुझ्या बापाची पेंड आहे का रे? समजा गावाकडून काय खंडणी वसूल करतो का काय तू? काय समजायचं तेच समज. हा थांब, पंचसनीच जाऊन सांगतो आता तुझं नाव. अरे बाबा मंगळू, अरे काय चालवलंय तुम्ही? अरे आमच्यासारखेचा जीव जातो की तुमच्या वादापायी. बघा, जर दिला नाही तर देवाप्पा काय करेल ते ठाव आहे तुम्हाला. पिढाच आहे म्हणायची.